नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही रमाला तेथून सोडवते आणि सर्व काही आत्तापर्यंत जे काही घडलेलं आहे ते प्रत्येक क्षण आता ती रमाला सांगत असते की मला त्या घरामध्ये नेलं गेलं आणि मला रमा बनवण्यात आलं आणि रमाविषयी जी काही ट्रेनिंग आहे ती सर्व ट्रेनिंग मला देण्यात आली आणि कशी बोलते रमा, कशी चालते रमा, कशी हसते, सगळं काही मला अगदी तुझ्यासारखं सांगण्यात आले. आणि तुला सांगायचा एक मुद्दा असा आहे की जेव्हा मी त्या घरामध्ये राहत होते आणि तेव्हा मात्र घरामध्ये कुणालाच माहिती नव्हतं की मी माही म्हणून त्या घरामध्ये राहते, परंतु त्यानंतर एक एक करून सर्वांना माहिती झाले की मी रमा नाही म्हणून मी दुसरीच कोणीतरी मुलगी आहे म्हणून. तेव्हा मात्र आता शशिकांतला कसे माहिती झाले, कारण जेव्हा शशिकांत हा सिगरेट पित असतो आणि त्याचं लायटर तेथून आता हे गायब होते आणि तेव्हा माही येते आणि माही त्याचं जी काही सिगरेट आहे तर ते पेटून देते आणि तेव्हा मात्र आता शशिकांतला कळालेलं असतं. आणि एकदा पार्वती आजी आणि अक्षय घरी असतात, परंतु आता पार्वती आजी आणि अक्षयच्या रूममध्ये मात्र ही माही शिरलेली असते आणि तेव्हा मात्र आता पार्वती आजीला माहिती होते आणि तेव्हा मात्र माहीने पार्वती आजीला खूप घाबरवलेले असतात की मी रमा आहे आणि मी परत आले बदला घेण्यासाठी. जेव्हा आता माही बाईकवर बसायला गेलेली असते आणि तेव्हा आभीला माहिती झालेली असते, म्हणजे घरामध्ये आता माहीबद्दल सर्वांना एक एक करून कसं माहिती झालं हे प्रत्येक क्षण आठवणी आता ती रमाला सांगत असते. आणि एक दिवस मात्र मी अचानक अक्षय समोर सुद्धा आले होते. जेव्हा ती अक्षयने तिला बघितलं तेव्हा मात्र अक्षयचा त्या म्हणजे वरून जेव्हा तो घरावर असतो तेव्हा तो खाली पडणार, तोच लगेच आता ही माही त्याला वाचवायला गेलेली असते आणि हात पुढे देऊन आता तिने अक्षयला वर काढलेलं असतं, पडता पडता वाचवलेलं असतं. तेव्हा अक्षय पूर्णपणे आता कसा त्याची अवस्था झालेली असते, पूर्ण दारूच्या आहारी तो गेलेला असतो आणि तेव्हा आता रमा त्याच्यासमोर अगदी रमा बनून आलेली असते म्हणजे माही. आणि तेव्हा जे काही घडले ते सर्व आता माही रमाला त्याबद्दल सांगत असते. आणि नशीब माझं असं की जेव्हा मी अक्षयला भेटले तेव्हा मात्र मी तुझ्यासारखी तुझ्या वेशात होते आणि तुझ्या वेशात असताना मात्र मला अक्षयने बघितलं हे तरी बरं झालं. तुझ्या फोटोवरून मला समजलं की तू खरंच खूप ओल्ड फॅशनमधील आणि त्या वेशामध्ये असताना त्याला असं वाटलं की रमा परत आली म्हणून आणि तेव्हा तो अगदी नशेत होता आणि तो खाली पडला असता म्हणून मी त्याला वाचवायला गेले होते. तेव्हा तो खूप दारू पिला होता आणि रमाच्या आठवणीत मात्र तो गच्चीमध्ये वर होता आणि तो खाली पडला असता म्हणून मी तेथे धावतच गेले आणि त्याला धरलं. जे काही मी बघितलं होतं त्याच टेन्शनमध्ये आणि त्या ट्रेसमध्ये मीच चक्कर येऊन पडले होते आणि तेव्हा मात्र तो मला खाली घेऊन घरी आला होता आणि तेव्हा तो मला विचारत होता की तू कुठे होतीस, कुणाकडे होतीस, कुठे गेली होती. तेव्हा मात्र मला असं सांगितलं की मला खरंच काही आठवत नाही आणि मला त्रास होतोय आणि मला तुमची खरंच खूप आठवण येत होती, असंच फक्त मला इतकं माहिती आहे, इतकंच मला आठवतं. आणि हळूहळू मात्र घरातील सगळ्यांना काही कळलं होतं, परंतु अक्षयला मात्र अजूनपर्यंत यातील खरंच काही माहिती नाही आणि त्याला असे वाटतं की मी रमा आहे म्हणून, परंतु तसं नाही. अगं रमा, मी खरंच खूप गिल्टमध्ये होते आणि त्यामुळे मात्र मी क्यूट आंटीला हेल्प करण्यासाठी रेडी झाले होते. आणि तुला खरं सांगू का रमा, अगं जितके दिवस मात्र मी त्या घरामध्ये राहिले ना ते दिवस खरंच खूप छान होते. खरंच मी खूप हॅपी होते, एवढी हॅपी मी खरंच कधी नव्हते. मला एक फॅमिली मिळाली होती रमा आणि थँक्स रमा, खरंच मी आहे, ही माही कायम तुझ्या सोबत असेल. ओके, सो डोंट वरी. तेव्हा आता रमाच्या खरंच जीवात जीव येतो, आपल्या आधाराला कोणीतरी आहे म्हणून तिला थोडासा आनंद मिळतो आणि तिला माहीबद्दल खरंच खूप छान वाटतं, ती हसते, मला आनंदच होतो. त्यानंतर आता अक्षय इकडे रमाच्या फोनची म्हणजे माहीच्या फोनची वाट बघत असतो. त्याला असं वाटतं की नक्की गेली आणि मला फोन सुद्धा केलेला नाही, तिने अजून सुद्धा मला फोन का केला नसेल, मग मी एक काम करू का, तिला फोन करू का, परंतु नको फोन करायला, ती तर आता झोपली असेल. घड्याळात पाहतो आणि खरंच काय मुलगी आहे, एक कॉल सुद्धा हिने केला नाही आणि मिस यूचा मेसेज सुद्धा एकही पाठवलेला नाही, त्यामुळे जाऊन दे, आता मीच तिला कॉल करतो. तेव्हा मात्र अक्षय आता माहीच्या मोबाईलवर फोन करतो आणि फोन मात्र आता रिंगटोन वाजत असते. तर आता नीलच्या कानावर मात्र आता ही रिंगटोन ऐकायला येते. तेव्हा तो विचार करतो की रमा तर तेथे आहे, तेथे फोन तर कुणाचा असेल आणि तेथे आवाज का येत असेल, रिंगटोनचा आवाज का येत असेल. नीलला आता हे सर्व काही समजते म्हणून तो बघण्यासाठी तिकडे यायला निघतो, परंतु आता मात्र रमाला हे कळते की कोणीतरी नक्की इकडे येत आहे म्हणून रमा आणि माही सावध होतात. नील धावतच आता रमाकडे जायला निघतो की नक्की तेथून फोनचा आवाज का येत असेल म्हणून. तेव्हा नील मात्र धावतच तेथे येत असतो आणि तेवढ्यात आता तेथून माही गायब होते आणि आता नील धावतच जेव्हा रमाकडे तेथे येतो तेव्हा मात्र देविका तेथे असते आणि
आणि देविका मात्र आता तिचा मोबाईल सुद्धा वाजत असतो। तेव्हा आता नील तेथे येतो आणि म्हणतो की देविका तू येतेस, आणि नीलच्या जीवात जीव येतो। तेव्हा मात्र आता देविका नीलला शांत राहायला सांगते आणि वकिलांचा फोन घेऊन म्हणते की वकील साहेब, हो यस, तुम्हाला माहीला भेटायचं आहे ना, त्यामुळे तुम्ही उद्या भेटू शकता। तेव्हा आता रमा मात्र हे सर्व ऐकत असते आणि माही सुद्धा तेथेच लपलेली असते आणि माही सुद्धा हे सर्व ऐकत असते। आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की उद्या रमा ही कशी ड्रग घेते आणि ती किती आहारी गेलेली आहे, नक्की तुम्हाला त्याची खात्री पटेलच। तेव्हा आता माही आणि रमा एकमेकांकडे बघत असतात तर नील तर अगदी खुश होतो, देविका सुद्धा खुश होऊन हो चालेल असं बोलून आता फोन ठेवते। तेव्हा आता नील तिकडे येत आहे, ह्या दोघींनी ते लगेच कसे वर्क केले म्हणजे आता माही परत रमाला बांधून ठेवते आणि तिकडे जाऊन लपते। आता दोघींनी मात्र हा सर्व प्लॅन केलेला असतो। तेव्हा आता रमा त्यांना बांधलेली दिसते म्हणून त्यांना काही असं संशय येत नाही। तर देविका आता रमाला म्हणते की जर तुला खायला लागत असेल तर तुला स्वतःहून आमची माफी मागावी लागेल आणि तुला स्वतःहून आम्हाला असं म्हणावं लागेल की तुला खायला हवं आहे म्हणून, मला खायला द्या म्हणून। तेव्हा मात्र आता रमा म्हणते की मला तुमचं काही नको। तेव्हा देविकाला राग येतो, देविका म्हणते की राहा मग आता उपाशीच राहा। देविका आता रागाने नीलला म्हणते की जर हिने काही खाल्ले नाही आणि ही जर काही आता अशीच करत असेल तर मात्र आपण हिला कसं सिद्ध करायचं वकील साहेबांसमोर की ही ड्रग घेते म्हणून, ड्रगच्या आहारी गेलेली आहे, तिला ड्रगचं व्यसन आहे म्हणून। तेव्हा आता देविका चिडलेली असते तर नील तिला म्हणतो की देविका अगं जरा चिल, अगं मागच्या वेळेस आपण तिच्या जेवणामध्ये औषध घातलं होतं तेव्हा तर मॅडम जेवल्या नाही, परंतु आता मात्र आपण डायरेक्टली तिला लगेच इंजेक्शन द्यायचं ड्रगचं, आणि तसंही बिचारी ती काही खात नाही, आपला काय प्रतिकार करेल ती, म्हणजे ती आपल्याला नाही अडवू शकत। आणि उद्या मात्र आपण हे प्रूफ करून वकील साहेबांना दाखवू की माही ही ड्रग ऍडिक्ट आहे म्हणून। तेव्हा देविका म्हणते की हो नक्की हेच करूयात आपण म्हणून देविका खुश होते। तेव्हा आता माही आणि रमा दोघी सुद्धा आता हे सर्व ऐकत असतात। माहीला मात्र आता नील आणि देविका या दोघांचा खरंच खूप राग आलेला असतो। नीलचं तर आता आणखीनच आता रूप त्याच्या समोर आलेले असते। देविका आता नीलला म्हणते की चल आता आपण जाऊया। तेव्हा मात्र आता नील आणि देविका जेव्हा बाहेर जातात तेव्हा माही आता डोकावून बघते की ते गेले की नाही म्हणून। त्यानंतर आता अक्षय पुन्हा आता माहीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो की रमाने गेल्यापासून एकही फोन केलेला नाही म्हणून त्याला झोप सुद्धा येत नाही। आणि तेवढ्यात मात्र सीमा बाहेर येते, अक्षयला पाहते, अक्षय नक्की फोन लावतो हे आता सीमाला कळते। तेव्हा आता सीमा विचारते की काय रे काय झाले, तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा ती आईकडे गेले आणि तिने मला कळवलं सुद्धा नाही की तिकडे पोहोचली की नाही किंवा नाही पोहोचली, ते तिचा काही एक मेसेज सुद्धा नाही। तर सीमा आता मुद्दाम त्याला समजावते की अरे बाळा ती कामात असेल, नाही तिच्या लक्षात राहिलं असेल, एकतर इतक्या दिवसातून आईला भेटायला गेली ती, मग तू कशाला तिला इतका त्रास देतोस। तेव्हा आता अक्षय विचार करत असतो, अक्षय म्हणतो की आई अगं त्रास कसला, त्रास नाही देत, तिची काळजी वाटते, वेगळी शंका येते, ती बरी असेल ना, तिला काही झालं तर नसेल ना, त्यामुळे मी एक काम करतो, मी तिच्या आईच्याच घरी जातो आणि तिला भेटतो। त्यानंतर आता इकडे माही देविका आणि नील बाहेर गेल्यानंतर मात्र बाहेर येते। तेव्हा रमा तिला विचारते की आता यापुढे आपण काय विचार करायचा आहे आणि यापुढे काय असं करायचं आहे तू सांग बरं। तेव्हा आता अक्षयचं मन काही तेथे लागत नाही आणि तेव्हा तो अगदी कावरा झालेला असतो, अगदी एरेझाऱ्या मारत असतो। तर सीमा त्याच्याकडे पाहते आणि त्याला म्हणते की अरे अक्षय, अरे काय झालं, तू कसला इतका विचार करतोस, नक्की असा विचित्र का वागतोस तू। तेव्हा अक्षय म्हणतो की आई अगं मला काळजी वाटते, कारण रमाचा गेल्यापासून काही मेसेज वगैरे काहीच नाही। आई हे बघ ना, अगं एकदा आपण हे सर्व भोगलेलं आहे आणि परत मात्र मला त्या अनुभवातून नाही जायचं। तिने जर माझा फोन नाही उचलला आणि तिने मला कोणताही मेसेज नाही केला, फोन नाही केला, म्हणून माझ्या काळजाचा ठोका खरंच अगदी उडतो ग, मला तिची काळजी लागते। तेव्हा आता सीमा म्हणते की बाळा अरे हे बघ मी तुझी काळजी समजू शकते, अरे अशा वेळी तुझी अवस्था काय होत असेल हे सर्व मला कळते, अरे पण ती तिच्या आईकडे गेली की नाही आणि तेथे सर्वजण लवकर झोपतात, अरे त्यामुळे ती सुद्धा लवकरच झोपली असतील आणि ते सुद्धा सर्वजण लवकर झोपले असतील, आणि जर तुला हवं असेल तर मी कावेरीला फोन लावते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तू त्या आईंना फोन लावल्यानंतर त्यांची झोप नाही मोडणार का। तेव्हा आता सीमा म्हणते की अरे तू जर तिकडे गेला तर तेच होईल ना शेवटी, त्यामुळे तू एक काम कर, तू रमालाच फोन
फोन कर आणि रमाला फोन करून तुला नक्की शांत झोप येईल, मग तू रमालाच फोन लाव. चल इकडे शांतपणे बस आणि तिला फोन लाव. तेव्हा आता सीमा अक्षयला हाताला धरते, सोप्यावर बसवते. तेव्हा अक्षय म्हणतो की आई पण सारखा सारखा फोन का करू, एकतर ती उचलत नाही. सीमा म्हणते की अरे शांतपणे तू तिला एकदा फोन लाव, एकदाच ट्राय कर, मग बघूया ती उचलते की नाही. तेव्हा आता माही आणि रमा एकमेकींशी बोलत असतात आणि तेवढ्यात माहीच्या मोबाईलवर अक्षयचा फोन येतो. तर माही बघते. तेव्हा आता माही रमाला म्हणते की अगं तुझ्या अक्षयचा फोन आहे, घे फोन. तेव्हा रमा मोबाईल हातामध्ये घेते आणि तिला मात्र आता खूप असा आनंद होतो, कारण इतक्या दिवसातून ती आता अक्षयशी बोलणार असते. तेव्हा आता माही फोन घेण्या अगोदर रमाला समजावते की फक्त एक गोष्ट मात्र बोलताना लक्षात ठेव, कारण मी त्याला असं सांगितलेलं आहे की मी तुझ्या माहेरी गेलेले आहे म्हणून आईकडे. तेव्हा आता रमा फोन उचलते, परंतु अक्षय हॅलो म्हणतो. तेव्हा रमाला इतका आनंद होतो आणि तिचा आनंद गगनात मावेनासा होतो, डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. तेव्हा अक्षय हॅलो हॅलो असं करतो आणि रमा, अगं रमा काय झाले, तुझा आवाज का निघत नाही, तू बरी तर आहे ना. तेव्हा आता रमा तिकडून म्हणते की हो मी बरी आहे, घरात सगळेजण झोपलेले आहे ना म्हणून असा आवाज येतो. आणि काय हो तुम्ही बरे तर आहात ना, तुम्ही अजून नाही झोपले का. अक्षय म्हणतो की अगं मी बराच असणार, जेव्हा माझं तुझ्याशी बोलणं होईल तेव्हा मी बराच असतो. आणि काय ग रमा हे, अगं तू तिकडे पोहोचल्यानंतर एक फोन सुद्धा नाही, मेसेज सुद्धा नाही, आणि काय असं का करतेस ग, मला इकडे चेन देत नाही. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं. रमा म्हणते की नाही हो तसं नाही, जरा आई बरोबर इतके दिवसातून बोलत बसले होते, गप्पा करत होते आणि आता गप्पा करण्याच्या नादामध्ये मी ते सर्व फोन करण्याचा विसरूनच गेले होते आणि तुमचा आवाज ऐकून मला इतकं बरं वाटतं, काय मला इतका आनंद झाला, खरंच काय सांगू तो आनंद, मी तुम्हाला काय असा आनंद मला झाला हो, मी तुमच्याशी बोलते खरंच माझा विश्वासच बसत नाही. तर अक्षय म्हणजे आता म्हणतो की काय ग, अगं म्हणजे तू असं का बोलते की जसं तू पहिल्यांदाच माझ्याशी बोलते. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. रमा म्हणते की पहिल्यांदाच नाही, पण कधीही तुम्ही पहिला फोन नाही करत, जेव्हा तुम्ही घरातून पाय बाहेर ठेवतात तर नेहमी मला विसरून जातात, इतके कामामध्ये तुम्ही व्यस्त असतात, वाचन करत असतात, हे करत असतात, ते करत असतात, तुम्हाला माझी आठवण येत नाही. आणि आता सुद्धा मी तुम्हाला पहिल्यांदा फोन केला आणि आता नेहमी मीच पहिला फोन करत असते, परंतु आता कुठे तुम्ही आज पहिला फोन केला आणि तुम्हाला सुद्धा नक्की माझी आठवण आली असेल म्हणूनच तुम्ही मला नक्की फोन केला असेल. रमा आता डोळ्यामध्ये पाणी आणत अक्षय बरोबर जेव्हा बोलत असते तेव्हा अक्षयला त्या काही भावना वेगळ्याच वाटतात. त्याला असं वाटतं की नक्की हा आवाज मला असा हृदयाला स्पर्शून जाणारा का वाटतो, कारण जेव्हा माही त्याच्याशी बोलत असते तेव्हा त्याला वेगळंच काहीतरी फील होत असतं आणि जेव्हा तो आपल्या खऱ्या रमाशी आज बोलतोय तेव्हा त्याला वेगळंच काहीतरी फिलिंग्स आता या बोलण्यातून जाणवत असतं. व्यवस्थित ओळखते, मला सर्व माहिती आहे, तुमच्या सर्व सवयी मला माहिती आहे. रमा प्रत्येक आठवण आता जी काही आपल्या अक्षयबरोबर बोलताना तिला येत असते तेव्हा मात्र आता तिला इतका आनंदसुद्धा होत असतो आणि तिच्या डोळ्यातून आता आनंद अश्रूसुद्धा येत असतात, कारण इतक्या दिवसातून ती आपल्या अक्षयशी बोलत असते, जो काही आनंद तिला झालेला असतो. तेव्हा आता माही तिचा तो आनंद आणि तिच्या डोळ्यातील ते दुःख, ते पाणी बघून माहीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि आता माहीला अक्षय आणि रमा या दोघांच्या प्रेमाबद्दल जे काही आहे स्पष्ट रमाच्या बोलण्यातून दिसून येते. अक्षयला हसू येते. अक्षय म्हणतो की बरं अगं बरं, पण तू इतकं चिडतेस कशाला, म्हणजे हे बघ ना अगं गरम तेलामध्ये मोहरी कशी तडतडते, अगदी तशी तडतडते तू. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही सुद्धा काही कमी नाहीत, मिरचीचा ठेचा. तेव्हा मात्र आता रमाच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं. अक्षयला हसू येते. तेव्हा आता सीमा आता या दोघांचं बोलणं ऐकत असते. अक्षय म्हणतो की बरं बरं रमा ठीक आहे, तू आता खरंच खूप चिडलेली आहे, आपण नंतर बोलूया आणि म्हणजे आपण उद्या सकाळी भांडू, मी तुला कॉल करतो. चल गुड नाईट, तू शांत हो, आता आपण नक्की उद्या सकाळी मी तुला कॉल करतो आणि आपण खूप भांडूयात. तेव्हा मात्र आता लगेच रमाला मात्र खूप असं हसू येत असतं आणि तिला रडायला सुद्धा खूप येत असते. तर अक्षय म्हणतो की चल बाय. तेव्हा आता फोन ठेवताना मात्र आता रमा म्हणते की काळजी घ्या. तर अक्षय म्हणतो की काळजी घ्या असं काय बोलते ग, मी काही युद्धावरून परत नाही आलेलो, मी घरीच आहे रमा, काळजी का घेऊ ते बघ. आता रमा म्हणते की तरी सुद्धा काळजी घ्या आणि अक्षय म्हणतो की बरं चल गुड नाईट. तेव्हा मात्र रमा म्हणते की हो गुड नाईट. तेव्हा आता फोन ठेवताना मात्र रमाला खूप त्रास होत असतो आणि तिला अक्षय बरोबर बोलून आता इतकं छान वाटतं आणि माही मात्र आता रमाचं ते दुःख बघत असते. रमा आता अगदी मोबाईल आपल्या छातीला आवळून धरते आणि खूप रडत असते. तेव्हा आता माहीला सुद्धा आता
आणि अक्षय या दोघांचं प्रेम कळालेलं असतं की किती प्रेम आहे, ते एकमेकावर किती प्रेम करतात. अगदी एकमेकांबरोबर बोलून सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये किती असं पाणी येत असतं. आणि आता हे सर्व बघून माहीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. माही एकटक रमाकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे सीमा अक्षयला हसून विचारते की काय झाले ना तुझे समाधान, आता झालं ना तुझं रमाशी बोलून, तुझे आता टेन्शन कमी झाली ना, त्यामुळे तू आता शांत झोप. तर अक्षय मान डोलावतो. उगाच काळजी करत बसतो आणि चल झोप बरं. त्यानंतर मात्र आता इकडे फोन ठेवल्यानंतर आता रमाला पूर्णपणे कळते की अजून सुद्धा अक्षय अजिबात बदलले नाही. त्यांचं अजून सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं प्रेम होतं जेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. माझ्यावर ते किती प्रेम करायचे, अगदी त्यांचं प्रेम थोडंसं सुद्धा कमी झालेलं नाही. आणि खरंच रमाला हे ऐकून अक्षयशी बोलून इतकं छान वाटतं. ती माहीला आता म्हणत असते की माझे अक्षय अजिबात बदललेले नाहीत, ते अजूनपर्यंत अगदी तसेच आहेत. रमाला इतका आनंद झालेला असतो आणि रमा मात्र आता माहीचे आभार मानते आणि माहीला म्हणते की खरंच तू आमच्यासाठी किती काही करतेस बरं. तेव्हा आता रमा आणि अक्षयचे प्रेम बघून माही रमाला म्हणते की हे बघ, तुला जर आता लवकरच अक्षयला भेटायचं असेल तर मात्र आपल्याला हा प्लॅन लवकरच करावा लागेल. त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा अगदी झोपायला तिथे झोपलेला असतो, परंतु त्याला झोप येत नसते. आज मात्र जेव्हा तो रमाबरोबर बोलतो तेव्हा त्याला सुद्धा आता वेगळं काहीतरी असं फिलिंग्स वाटत असतो. तो सारखा विचार करत असतो की आज मात्र जेव्हा मी रमाशी बोललो तेव्हा मात्र मला काहीतरी असं वेगळंच वाटलं, नक्की असं तिच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. त्यानंतर आता ह्या दोघींचा जो काही ठरलेला प्लॅन आहे माही आणि रमा या दोघींचा, तेव्हा आता माही ही लपून बसते आणि रमा मात्र जोरात आता किंचाळायला सुरुवात करते. मला सोडा, मला भूक लागलेली आहे, सोडा मला, असं म्हणून ती जोरात किंचाळते. तेवढ्यात आता तेथे तिच्या आवाजाने नील आणि देविका येतात. तर नील म्हणतो की काय ग, काय झाले, का ओरडतेस. देविका सुद्धा तिच्यावर ओरडते की काय ग, इतक्या मोठ्याने का ओरडतेस, काय झालं तुला. तेव्हा आता रमा म्हणते की अहो खरंच मला खूप भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला द्या ना प्लीज. मी अगदी तुम्हाला हवं तसं वागायला तयार आहे. मी त्या वकिलांना सर्व काही जे काही तुम्हाला हवं आहे ते सर्व खरं सांगेल, मी त्यांच्या समोर जाईल, परंतु प्लीज मला इतकी भूक लागली, मला खायला काहीतरी द्या. मी एकही शब्द माझ्या मनाचा नाही बोलणार, प्लीज तुम्ही मला सोडा, मला हे सर्व सहन नाही होत, प्लीज काहीतरी माझ्यासाठी करा. तुम्ही जिंकलात, मी हारलेत, असं सुद्धा आता ती सर्वांसमोर कबूल करते. तुम्हाला जसं हवं आहे अगदी तसेच मी वागेल, परंतु प्लीज तुम्ही मला सोडा. म्हणून आता ती त्यांना अगदी रिक्वेस्ट करत असते. परंतु आता मात्र तेव्हा आता रमा जे काही बोलत आहे ते बघून मात्र देविका आणि नील या दोघांना खूप आनंद होतो. तेव्हा मात्र आता देविका म्हणते की नील, अरे आपला प्लॅन तर सक्सेस होतोय, म्हणजे जे काही आपण दम इला भरला होता ती गोळी तर अगदी चांगली परफेक्ट इला लागू झाली. तेव्हा आता नील आणि देविका मात्र या दोघांना रमाचा काही प्लॅन कळत नसतो, तर ते लगेच आता रमाचे हात सोडतात आणि तिला रूममध्ये घेऊन येतात. तेव्हा मात्र आता नीलच्या हातामध्ये फळं असतात आणि ते नील तिच्यासाठी फ्रूट्स घेऊन येतो आणि देविका तिच्या हातामध्ये जे काही थाळी असते तर ती जेवणाची असते आणि दोघं आता तिच्यासमोर ती थाळी आणून ठेवतात. देविका म्हणते की हो, हे फळं सुद्धा घे आणि जेवण सुद्धा करून घे. तेव्हा आता रमा अगदी हळूच आवाज काढते आणि म्हणते की हो, मी हळूहळू खाते आणि झोपते, मला आता आरामाची गरज आहे. तेव्हा नील म्हणतो की बरं ठीक आहे, तुला जेवायचं असेल तर तू जेवण करून घे, पण एक गोष्ट, उद्या वकिलांसमोर तुला जे काही बोलायचं आहे, जे काही वागायचं आहे, जी ॲक्टिंग करायची आहे, जे आम्ही तुला सांगितलेलं आहे ते सर्व तुझ्या लक्षात आहे ना. तेव्हा आता माही म्हणजे रमा ही म्हणते की हो, माझ्या सर्व लक्षात आहे, अगदी तुम्ही सांगतान अगदी तसंच नाटक मी सेम आता त्या वकिलांसमोर करेल. तेव्हा आता हे ऐकून देविका आणि नील तर खूप खुश होतात. नील आता म्हणतो की व्हेरी गुड, आणि तू आता खाऊन घे आणि आराम कर, कारण उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा आता देविका आणि नील बाहेर गेल्यानंतर आता माही त्या खिडकीतून आता लगेच आत येते आणि आता म्हणते की होप्स, म्हणजे असा प्लॅन आहे तर तुमचा. तेव्हा आता रमाला माहीला बघून आनंद होतो. रमा लगेच तिच्या हातामध्ये तिकडे ॲपल फेकते आणि म्हणते की आता काय प्लॅन आहे आपला पुढचा, यापुढे आता आपण काय करायचं आहे बरं. तेव्हा आता माही तिला सांगायला सुरुवात करते की हे बघ, उद्या मी रमा बनून ह्याच गेटअपमध्ये उद्या येथे रेडी राहील आणि
तेव्हा मात्र तू उद्या तुझ्या अक्षयला भेटायला जा। आता मात्र मी यांना दाखवते, कारण माझ्या डॅडूने माझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी केलेली आहे ती प्रॉपर्टी यांना हवी आहे आणि अब आएगा मजा असं बोलून ती आता ऍपल आपल्या हातात वर जे फेकते आणि झेलते। नील आणि देविका या दोघांना असे काहीतरी मी सबक शिकवणार आहे, बघतच राहा तू। आणि रमा हे बघ, तुला जो काही त्रास त्यांनी दिला ना, तुझा जो काही छळ त्यांनी केला ना, त्या सर्वाचा बदला सुद्धा मी घेणार आहे। तेव्हा मात्र आता रमाला खरंच माही बद्दल खूप छान वाटतं आणि आता माही आल्यामुळे आता रमाचा अगदी जीवात जीव येतो आणि आता मात्र ती अक्षयला भेटायला जाणार आहे हे कळल्यानंतर मात्र खरंच आता रमाला इतका आनंद होतो आणि माहीला सुद्धा आता अक्षय आणि रमाला यांच्या दोघांची भेट घडवण्यात इतका आनंद वाटतो। जे काही करते ते अगदी योग्य करते। तेव्हा आता दोघींचा प्लॅन ठरल्याप्रमाणे आता लगेच प्लॅन वर्क व्हायला त्या सुरुवात करतात, कारण आता दुसऱ्या दिवशी सकाळी माही ही तयार होते आणि आता माही तयार झाल्यानंतर ती तिच्या स्वरूपात आलेली असते। तर नील आता आतमध्ये येतो आणि माहीकडे पाहतो, मात्र नील आता तिच्याकडे एकटक पाहतो आणि हसतो आणि माहीला म्हणतो की परफेक्ट तू माहीच दिसते आणि ती तर खरंच माहीच असते। तिच्यासाठी तो ब्रेकफास्ट घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की ब्रेकफास्ट खाऊन घे आणि हे सर्व झाल्यानंतर तू खाली ये आणि तुला तर माहितीच आहे की आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। तेव्हा आता नील जायला निघतो, परंतु माही त्याला म्हणते की तू मला भरवणार नाहीस का? नील लगेच आता तिच्याकडे वळून पाहतो आणि विचारतो की काय? तेव्हा माही म्हणते की अरे तू मला भरवणार नाहीस का? नील, अरे मी खरंच खूप विचार केला आणि तुझं म्हणणं जे काही आहे ते मला पटलं, कारण हे बघ तुम्हाला जे काही सांगितले त्यावर माझा विश्वास बसला आणि आता अक्षय माझा नाही होऊ शकत आणि तू तर माझा होऊ शकतोस ना। तेव्हा नीलला तर खूप असा आनंद झालेला असतो, त्याला तर असं वाटतं की नक्की आता रमा ही मला आता नक्की ते म्हणजे रमाने माझा स्वीकार केला की काय, कारण नीलला तर आता मुलींचंच वेड असतं आणि आता माहीला हे बघायचं असतं की खरंच आता हा नील कोणत्या आणखीन किती पुढे गेलेला आहे, म्हणून तिने हे नाटक केलेलं असतं। आणि रमा मात्र आता ह्या दोघांना म्हणजे माही आणि रमाचा जो काही प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे ती आता लपून बसलेली असते आणि ह्या दोघांकडे बघत असते। नीलला तर आता काय करू आणि काय नाही अशी त्याची गत होते आणि लगेच मात्र तो आता स्वतःची कॉलर लगेच टाईट करतो आणि खोशून म्हणतो की काय रमा? तेव्हा मात्र आता माहीने पूर्णपणे नाटक केलेलं असतं आणि हे नाटक मात्र आता नीलला खूप भारी पडणार असतं। तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये माही आणि रमा या दोघींच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आता रमा इकडे अक्षयच्या म्हणजे मुकदमांच्या घरी आलेले असते आणि खूप छान आता अक्षयने जी काही साडी तिला सरप्राईज दिलेली असते तेव्हा ती साडी घालते आणि आपल्या अक्षय बरोबर आपल्या मुकदमांच्या घरात अगदी ती प्रेमाची गुढी उभारत असते। सर्व तयारी सलो सेलिब्रेशन आता हे काही व्यवस्थित होत असतं। अक्षय आणि रमा खूप छान तयार होऊन गुढीची सर्व सजावट करत असतात, पूजा वगैरे सर्व काही अगदी तयारी चालू असते। घरातील सर्वजण खूप छान तयार होतात। तेव्हा आता रमा म्हणते की खरंच हे सण किती अर्थपूर्ण असतात आणि हा कलश आहे तर तो विजयाचं प्रतीक आहे। जरीची साडी, फुलं हे सर्व काही समृद्धीचं प्रतीक आहे। आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं आरोग्याचं प्रतीक आहे। तेव्हा आता सीमा सुद्धा खूप छान ही गुढीची पूजा करते। आनंद आता गुढीला नारळ फोडतो। तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत म्हणतो की आता ही गुढी आहे ना ती आपल्या जे काही पुढच्या वर्षी आणि या वर्षीचं जे काही दोघांमधील नातं आहे तर ते नातं आणखीन घट्ट करण्याचा प्रयत्न करते। तेव्हा आता अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात आणि रमा आता आपल्या अक्षय बरोबर प्रेमाची आपली गुढी उभारते। माहीमुळे अक्षय आणि रमा आज एकत्र येतात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आणि आता घरात सर्वांना हे माहिती नसतं की आपली खरी रमा आली म्हणून आणि आता जेव्हा हे कळेल तेव्हा मात्र आता सर्वांना एक खूप प्रकारे मोठा आनंद होणार असतो। तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आणि आपल्या मुरंबा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।